श्री गणेशाय नमः. अवधूतचिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. देव म्हणतात, बाळा, तुझ्या बोलण्यातून आता तू खूप काही प्राप्त करणार आहेस. तेव्हा शांततेने हा संपूर्ण संदेश स्वीकार कर. तुझ्या मनावर याचा सकारात्मक परिणाम होणार आहे. स्वामींच्या दरबारात तू अनमोल आहेस. तुझ्यासाठी मी ते सर्व काही घडवून आणणार आहे, जे काही तुला हवे आहे. आज जो कोणी माझा प्रिय बाळ हा संदेश शेवटपर्यंत ऐकत असेल, त्यासाठी मी ते बंद दरवाजे उघडतो, जिथून त्याच्यासाठी दिव्य प्रकाश येणार आहे. हे ब्रह्मांड तुम्हाला ते देऊ करते जे तुम्हाला हवे आहे. होय, प्रयत्न करत राहा, कारण प्रयत्नांती परमेश्वर हे तुम्हाला ठाऊक आहे. भीती, त्रास, कर्ज, दुःख, बेकारी आणि खूप काही नकारात्मक गोष्टी आज तुमच्या जवळही येणार नाहीत, कारण मी त्यांना तुमच्यापासून वेगळं करत आहे, लांब करत आहे. तुमची परिस्थिती आता सुधारेल. माझा प्रकाश जसजसा तुमच्या जीवनात प्रकाश टाकणार आहे, तसतसं तुमचं जीवन अधिक पुढे जाणार आहे. संयम ठेवा आणि आपल्या शक्तींचा वापर करा. कधीकधी तुम्ही तुमच्या शक्तींना ओळखत नाही. तुम्हाला जे कोणी संपवू पाहतात किंवा तुम्हाला जे कोणी संताप देतात, त्रास देतात आणि तुमच्याबद्दल वाईट भावना व्यक्त करतात किंवा वाईट बोलतात, त्यांना देखील मी तुमच्यापासून वेगळं करणार आहे. मी तुम्हाला रडू देणार नाही, तर मी तुम्हाला सावरण्यासाठी आज इथे उपस्थित आहे. तुमच्यासाठी ते सर्व काही घडवून आणण्याची क्षमता तुमच्या देवात आहे. तुमच्यात सर्व काही निर्माण करण्याची क्षमता तुमच्या देवात आहे. तेव्हा शांत राहा आणि जे काही येत आहे ते सकारात्मकतेने स्वीकार करा. अहंकार सोडून द्या, कारण अहंकार हा कधीही कोणाला पुढे नेत नाही. तर तुम्हाला आता झुकवणारे तुमच्यासमोर झुकू लागतील. होय, कारण त्यांनी तुमच्यासाठी दुःख, ताप, संताप व्यक्त करण्याचा प्रयत्न केला आहे. तेच आता खाली मान घालणार आहे. जे कोणी तुमच्यासोबत शत्रुत्व करण्याचा प्रयत्न करतात, त्यांना आता देव आपल्या पद्धतीने हाताळणार आहे. तेव्हा शांत राहा आणि तुम्ही देवाचे चमत्कार अनुभवण्यासाठी तयार व्हा, कारण न्यायकर्ता परमेश्वर हा प्रत्येकासाठी न्याय करतो. बाळा, तुझ्यासाठी देखील तो न्याय घडणार आहे. स्वतःवर विश्वास ठेव. जे काही घडत आहे त्यावर विश्वास ठेव. आज या 24 तासात तुझ्यापासून जे काही नकारात्मक आहे ते दूर करणारे आशीर्वाद घेऊन आलेला हा पवित्र संदेश माझ्या वरदहस्ताने परिपूर्ण आहे. तुझ्यावर माझी कृपा निरंतर राहणार आहे. कोणी कितीही तुझा विरोध करोत किंवा तुझ्या कार्यात अडथळे निर्माण करो, पण तुझे चांगले दिवस सुरू होणार आहे. तूच जिंकणार आहेस. आणि हा त्रैलोक्याचा राजा आहे, जो तुला अभय वचन देतो की हम गया नहीं, जिंदा है. या वचनावर विश्वास ठेव. तू मागे खूप काही त्रास सहन केले आहेस, पण आज तुझ्या सर्व काही भक्तीचं, श्रद्धेचं उत्तर घेऊन आलेला हा संदेश दिव्य आहे, पवित्र आहे. अगदी या क्षणाला माझा प्रिय बाळ, जो कोणी हा संदेश एकाग्र मनाने ऐकत आहे, यातील आशीर्वाद स्वीकार करत आहे, त्यासाठी मी ते चमत्कार घडवणार आहे. होय, तुम्ही जे काही नामस्मरण करता तेव्हाच मी तुमच्या हाकेला धावतो. तुम्ही फक्त शांत राहा आणि ऐका की गुरु तुम्हाला काय आशीर्वाद देत आहे. जेव्हा तुमचा गुरु त्रैलोक्याचा स्वामी आहे, तर तुम्हाला ती सर्व काही उत्तरे मिळणार आहेत, ज्याचा शोध तुम्ही घेत आहात. मला माहीत आहे की हे मागील वर्ष तुमच्यासाठी काही त्रासदायक झाले आहे, पण आता सुरू असणारे वर्ष तुमच्यासाठी खूप काही नवीन देणारे आहे. तुमच्या संकटांना दूर करणारे आहे. कित्येक लोक तुमच्या चेष्टा करतात
कित्येक लोक तुमच्या तोंडावर तुमच्या काही अशा गोष्टींना दाखवतात की तुम्ही खाली पाहावे, पण आता वेळ बदलल्या जात आहे. कारण इथून पुढे तसे काहीही निंदनीय घडणार नाही. कारण त्यांना कळून चुकणार आहे की स्वामी माऊलीचा आशीर्वाद तुझ्यावर आणि तुझ्या संपूर्ण कुटुंबावर आहे. जे कोणी लोक तुझा विरोध करतात किंवा तुझ्या मुलाबाळांबद्दल काही बोलतात, ते देखील आता फक्त तुझ्या घराची, तुझ्या मुलाबाळांची प्रगती पाहणार आहेत. होय, मला सगळं काही कळत आहे. आता तू फक्त पाहत राहा ती तुझी प्रगती आणि नमस्कार कर की त्या ब्रह्मांडाने तुला, देवाने निवडले आहे या सर्व काही चांगल्या गोष्टींसाठी. होय, स्वामींना तू प्रश्न विचारला आहेस की तुझी परिस्थिती कधी सुधारेल, तर आज त्याचं उत्तर देतो. धनसंपत्ती तुला भरपूर मिळणार आहे. सर्व काही चांगलंच होणार आहे. फक्त मनात कधीही अहंकार बाळगू नकोस. कुणाचंही देणं घेणं जास्त करू नकोस. कारण कधीकधी तुम्ही जे काही करता त्यातूनच काही नकारात्मक लोक तुमच्या अवतीभोवती असताना तुमच्या कार्यात विघ्ने आणू पाहतात किंवा तुमच्या कर्तव्याला मागे खेचू पाहतात. अशा वेळेस कुणाशी किती आणि कशा पद्धतीने त्यांचा तुमच्याशी असलेला संवाद कमी करा. कारण कित्येक लोक तुम्हाला पुढे जाताना पाहू इच्छित नाहीत किंवा कित्येक असे तुमच्या अवतीभोवती आहेत जे तुम्हाला तुमच्या प्रगतीसाठी निवडू पाहत नाही. त्यावेळेस सावधान की कोण तुमच्यासाठी चांगले नाहीत हे तुम्हाला प्रकर्षाने जाणवू लागणार आहे. तेव्हा त्या लोकांपासून तुम्ही जितके दूर राहाल तितकेच तुमच्यासाठी योग्य आहे. मी तुझ्यासाठी मार्ग तयार करतो. त्या मार्गावर पुढे चालत राहा. तुमच्या कानापर्यंत हा संदेश येऊन पोहोचला आहे. तुमच्या डोळ्यांनी तुम्ही हे सर्व काही पाहत आहात, ऐकत आहात. कारण मी ते तुमच्यापर्यंत पोहोचवू इच्छितो. जेव्हा तुम्हाला एखादा चांगला प्रसाद मी देऊ करतो तेव्हा ते स्वीकार करा. मग त्यात तुमच्यासाठी अनेक आशीर्वाद असो किंवा तुमच्यासाठी ज्या काही चांगल्या गोष्टी आहेत त्या आत्मसात करा आणि पुढे जाण्यास तयार व्हा. शक्यतो तुम्ही हा संदेश ऐकत असताना तुमच्यासाठी माझे कार्य सुरू आहे. ते अफाट आहे, ते अनंत आहे. तुम्ही जेव्हा तुमच्या कार्यातले विघ्न, त्रास, दुःख दूर करण्याचा प्रयत्न करत आहात, तर हा संदेश तुमच्यासाठी पाठवण्यात आलेला संदेश आहे. कोणावरही इतका विश्वास दाखवू नका की तुमची फसवणूक होऊ शकते. म्हणूनच आज मी तुमच्यासाठी काही बदल करणारे तुमच्या जीवनात तुम्ही ते स्वीकार करावे अशी माझी इच्छा आहे. जर तुम्ही हा संदेश ऐकत आहात तर तुमच्यावर याचा सकारात्मक परिणाम होईल. कारण वाऱ्यासारखे काही गोष्टी पसरतात, पण कधीकधी त्या तुमच्यापर्यंत येतात का? आणि ज्या योग्य आहेत त्या तुम्हाला मिळतात का? पण त्यातून चांगले मिळाले तर उत्तम आहे. मग हे ऐकत राहा, कारण याचा तुमच्यावर चांगला परिणाम होणार आहे. सकारात्मक बोला, सकारात्मक वागा. कारण काही लोक तुमच्यासाठी नकारात्मक विचार करत आहे जे मी तुमच्यापासून वेगळं करणार आहे. तेव्हा काही गोष्टींपासून तुम्हीही लक्षपूर्वक सावध असले पाहिजे. देव म्हणतात, माझ्यावर जितका विश्वास ठेवशील, जितकं नामस्मरण करशील, तितकाच तू पुढे जाऊ शकशील. कित्येकदा तुला अक्कलकोटला यायची इच्छा तू व्यक्त करतोस, तर होय, लवकरच ते देखील घडणार आहे. ज्यांना माझ्या दर्शनाचा योग निर्माण करून देतो त्यांच्यासाठी आणि जे माझ्या दर्शनाला येऊ शकत नाही त्यांच्यासाठी मी स्वतः आज या संदेशातून तुमच्यापर्यंत येऊन पोहोचलो आहे. जर तुम्ही आज माझ्या दृष्टीतून, आज माझ्या नजरेतून आशीर्वाद प्राप्त करू इच्छित असाल तर मी या क्षणाला तुमच्यावर कृपादृष्टी करतो, तुमच्यावर आनंदाचे वर्षाव करतो आणि तुम्हाला स्थिर करतो.
तुमच्या कुटुंबावर माझे आशीर्वाद निरंतर राहतील. आज हा संदेश तुमच्यापर्यंत येऊन पोहोचला आहे. तुम्ही भाग्यशाली आहात. तुमच्या जीवनाला एक नवीन वळण मिळणार आहे. तुम्ही एकाकी नाही, तर तुम्ही स्वामींच्या कृपेने परिपूर्ण आहात. मी तुम्हाला आधार देतो. मी तुम्हाला पुढे नेतो आणि तुमच्यासाठी बंद असलेले दरवाजे उघडतो. आजचा हा दिव्य पवित्र संदेश स्वीकार करा. मनपूर्वक यातील आशीर्वाद तुमच्यासाठीच आहेत, ते स्वीकार करा. स्वामी माऊलींची कृपा निरंतर त्यांच्या भक्तांवर, नामस्मरण करणाऱ्या भक्तांवर निरंतर असते. याचा अनुभव तुम्हाला येणार आहे. तुम्ही जर स्वामींचे नामस्मरण श्री स्वामी समर्थ करत आहात, तर स्वामी तुमच्या ऊर्जेला वाढवतात, तुमच्या कृपेला वाढवतात आणि तुमच्या आशीर्वादांना वाढवतात. स्वामी माऊली तुमच्या मनावर सकारात्मक परिणाम करोत. तुम्हाला सुखात, तुमच्या संसारात सुखाला, आनंदाला परिपूर्ण करोत. तुमच्या इच्छांना पूर्ण करोत. ही स्वामी माऊली चरणी प्रार्थना. केलेली सेवा स्वामी चरणी अर्पण करते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. 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 श्री
स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.